हा एक लक्षात घ्या, वाघ्या मला एक समजत नाही. रायगड म्हणलं की तुम्हाला वाघ्या म्हणजे कुत्र्याची प्रतिमा येते का शिवाजी महाराजांची प्रतिमा येते? मग ते सगळे पैसे मला हे सांगा. इंदोरचे होळकर असतील, बडोद्याचे गायकवाड असतील, त्यानंतर कॉलेजचे शिंदे असतील, नागपूरचे भोसले असतील, ही सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सरदार होती, चिफटन्स होती. कालांतराने काय झालं, काय तो भाग वेगळा आहे म्हणजे वस्तुस्थिती नाकारता येत नाही ना. ब्रिटिशांबरोबर त्यांनी ब्रिटिशांना ज्यांचा अधिकार नसताना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासाठी का काम करताय, तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला राजे म्हणून तुम्हाला मान्य देत ना. ही ब्रिटिश होते कोण, हा देश आपला आहे, त्यांनी त्यांना सांगितलं. ते एवढं मग आधीन झाले की महाराजांच्या बद्दल प्रति प्रेम असताना देखील जे पैसे दिले ब्रिटिशांनी त्यांच्या विरोधात ऍक्शन घेऊ नये म्हणून त्यांच्या समाधी करता देण्यात आले ते महाराजांच्या. गेलं कुठला वाघ आहे ते कुत्र बघा, इथलं ते लांब एवढं लांब कानाचं कुत्र बघितलं का इंडियामध्ये कुठं? हे सगळी ब्रिटिशरचे कुत्री होते ना आधी आली, हीच कुत्री ब्रिटिश हा फेकून टाका, कशाला विचारायचं कौतुक जास्त हवं. आता उद्या काय याचं दणकाने टाकून देते एवढं काही विचार करायचं. सर्व राजकीय मंडळी अनेक प्रश्नावर भूमिका मांडत असतात. बेरोजगारी असेल किंवा माझा आपण तुम्ही कोणते राजकीय नेते प्रभावीपणे बोलताना दिसत आहे. आता 50 रुपये सिलेंडर मागत, त्यावर तुमची काय भूमिका असणार, केंद्राकडे काय मागणी करणार आहात का? सिलेंडर 50 विषय काय कुठलाही असू द्या, पण हा सर्वसामान्यांचा प्रश्न एक लक्षात जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देता, आमदार असतील, खासदार असतील किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेमधले कुठलेही पदाधिकारी, त्या लोकांचं कर्तव्य आहे की लोकांच्या ज्या गरजा आहेत, लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्याचं पूर्ण त्यांचं कर्तव्य आहे.